प्लस आमचो स्टेट जनरल सेक्रेटरी अर्चित नाईक, स्टेट जनरल सेक्रेटरी ग्लेन काब्राल, सांतांद्रे ब्लॉक प्रेसिडेंट साहिल शारोस्कर. आयचो विशय असा की गोंयांत कोविडाचें जें सिच्युएशन आसा, जें दिसान दीस वर्स्ट टायप जाता, त्या संदर्भात आयची पत्रकार परिशद जावन आसा. सद्याची परिस्थिती जर पळयत कोविड जाल्यार केन्ना जावन आशिल्लें इतकी वर्स्ट जाल्ली आसा. कालचे जर आमी पळयत आंकडो जाल्यार कालच्या एका दिसान 951 न्यू केसीस रिपोर्ट जाल्ले आसा आनी 11 लोकांचें मरण जाल्लें. म्हळ्यार ही जें केन्ना जावना तें काल आमकां तो उच्चार गाठलेलो पळोवपाक मेळ्ळो. आनी हें सगळें जर हेका कारणीभूत जर कोण आसत जाल्यार हो गोंय सरकार आसा, जेका जो सरकार कोविड कंटेन करपा बाबतींत मात्तूय सिरियस ना. खंयच आमकां गोंयांत रेस्ट्रिक्शन्स आमकां पळोवपाक मेळना, SOPs आमकां पळोवपाक मेळना. आनी खंय तरी एक सिरियसनेस आसपाक जाय आशिल्लें, तें आमकां खंयच सिरियसनेस ह्या सरकाराची जो सद्या सरकार जी पावलां उचलता तेतूंतल्यान आमकां दिश्टी पडना. आतां जर परिस्थिती पळयत जाल्यार गोंयची जी पॉझिटिव्हिटी रेट आसा ही 30% पावल्ली आसा, विच इज हायेस्ट इन इंडिया. सो 30% म्हणल्यार सरासरी जर हिशोब करपाक वचत 100 लोकांक जर एक बरोबर जर टेस्ट करीत जाल्यार 30 जाण पॉझिटिव्ह मेळटा. आनी ह्या हिशोबान जर वचत 30% जर हिशोबान वचत जाल्यार गोंयचें आमी पॉप्युलेशन 15 लाखा प्रमाणेच जर धरून वचत आनी सगळ्या गोंयकारांचें एका बरोबर जर टेस्टिंग जायत जाल्यार 5 लाख आमकां आयच्या दिसाक पेशंट पॉझिटिव्ह मेळपाक जाय. अशी आयची परिस्थिती आसा. म्हणल्यार जे 5% पर्यंत नॉर्मल जो एक आंकडो आशिल्लो, म्हणजे 100 टेस्ट करीत जाल्यार एक 5% पसून एक परमिसिबल जे नॉर्मल, ते आज 6 पटीन वाडून 30% पावल्ले आसा. म्हणल्यार हो हिशोब जर करीत आनी आयची एकंदरीत जर गोंयांत कितें चल्लां तें पळयत, पयलीं म्हणल्यार एक तर सरकारान बेड्स अजून सारके अवेलेबल केल्ले ना, ऑक्सिजनाचो अजून सप्लाय सारको ना. आनी हो जर 30% पॉझिटिव्हिटी रेट जर घेवन आमी वचत जाल्यार 30% म्हणल्यार 5 लाख जाले. ह्या 5 लाखांतलो असो हिशोब करा की एक 15% अश्यो क्रिटिकल केसीस आसतल्यो विथ इन्फेक्शन जेंकां हॉस्पिटलांत एडमीट करपाची गरज आसा. म्हणल्यार 5 लाखांतले 15% जर लोकांक जर हॉस्पिटलाची फाल्यां गरज पडत, तांकां हॉस्पिटलांत एडमीट करचें पडत, तांकां बेड्स जाय पडत जाल्यार 75,000 अश्यो केसी आसतल्यो आयच्या दिसाक जेंकां बेड्साची गरज आसा. पूण आज जो सरकाराचो आमी जर हांगा आंकडो पळयत जाल्यार नॉर्थ गोवा 375 आनी सावथ गोवा 144 ही आमची सरकाराची बेड्साची कॅपेसिटी आसा. म्हणल्यार ही परिस्थिती समज जर हाता भायर वचत आनी ह्या 30% पॉझिटिव्हिटी रेटी प्रमाणे जर हिशोब करपाक वचत आनी प्रत्यक्षांत जर ती स्थिती तशी आसत जाल्यार आज कितें परिणाम जातलो आनी आज कितें परिस्थिती भयानक आसतली ही तुमी इमेजीन करा. आनी नुसत्यो बेड्स आसल्यो म्हणून जायना, आज बेड्सां बरोबर जे बाकीचे ऑक्सिजन जाय किंवा बाकीचो थंय स्टाफ जाय, ट्रेन स्टाफ जाय, डॉक्टर्स जाय, नर्सीस जाय, हेजी थंय गरज आसा. ती आज आमकां खंय आज पळोवपाक मेळटा. आनी कालचो हिशोब करीत जाल्यार जवळपास 105 न्यू एडमिशन जाली हॉस्पिटलांत. काल एका दिसान 951तले 105 लोकांक काल हॉस्पिटलायज करचें पडलें. आनी ही बेड कॅपेसिटी घेवन 419ची बेड कॅपेसिटी घेवन जर दिसाक 105 जर काल एडमिशन जाली न्यू आनी हे जर 4 दीस जाले म्हणल्यार बेड्स कॅपेसिटी फूल जातली. हो सादो हिशोब. सो हे सरकाराचे आंकडे आनी हे सरकार ही परिस्थिती कशें कोप अप करतलो हो एक मोठे प्रश्नचिन्ह आसा. आनी हो सरकारान जो आंकडो सांगला की नॉर्थाक टोटल कॅपेसिटी 275
करंट वेकन्सीज 208 हे कालचे सांगता तुमकां 18 तारखेचे. आणि सावथाक टोटल कॅपॅसिटी 144 आणि वेकन्सीज जाता 65. हो हांव तुमकां एक फोटो दाखयता. हो फोटो 17 तारखेचो. जीएमसीन जो मनीस जो पेशंट जमनीर न्हिदून आसा. सर तुमचे कडेन इतके जर वेकंट बेड्स आसा जाल्यार पेशंटांक जमनीर न्हिदपाची पाळी कित्याक येता? सो हे सरकार ह्या आंकड्याकडे फेरफार कित्याक करता? जनते मुखार सत्य कित्याक घेवन येता? कित्याक नोव्हेंबर 2020 पर्यंत म्हळ्यार कोविड जेन्ना कंट्रोलान आयिल्लो एक्चुअल तेन्नाच्यान आतां पर्यंत भरपूर टायम आशिल्लो ज्या सरकाराक होमवर्क करपाक जाय आशिल्लें. सरकारान ही सगळी परिस्थिती फुडें बाबा ही सेकंड वेव येवपाची आसा हें तुमकां खबर आशिल्लें. अशें आसतना पसून तुमी कित्याक तयार रावले? दुसरें, आज जर चित्र पळयत जाल्यार सरकार म्हळ्यार आरोग्य मंत्री आनी मुख्यमंत्री आज लोकांक ब्लेम केल्लो दिश्टी पडटा. ब्लेम शेवटी लोकांचेर आसा की टेस्टिंग तुमी करिना, टेस्टिंग करपाक डिले जाता, सिम्पटम्स कितें आसत जाल्यार तुमी लेट एडमीट जाता हॉस्पिटलांत. हें आज सरकार लोकांक आयकल्लें दिश्टी पडटा. पूण प्रत्यक्षान स्थिती अशी आसा की जर टेस्टिंगाक वचत एक दोनांक समज जर दनपारां टेस्टिंगाक वचत ह्या घडलेली गजाल तुमकां सांगता जाल्यार 50 लोक पसून जर आसत थंय म्हापसा सेंटरान सांजची 7 जाली. दोनांक गेल्लो मनीस सांजचो 7 तेजें टेस्टिंग जालां. आनी रिपोर्ट केन्ना आयला? रिपोर्ट आज आयला. म्हळ्यार शेनवारा तेजें टेस्टिंग जाल्लें, शुक्रारा दीस टेस्टिंग जाल्लें. सो रिपोर्ट आज मेळ्ळा. म्हळ्यार शुक्रार, शेनवार, आयतार, सोमार 4 दीस. सो हो 4 दिसांचो जो डिले जाता ह्या 4 दिसांच्या डिलेक लागून सगळीच फुडें कॉम्प्लिकेशन वाडटा. कित्याक रिपोर्ट टेस्टिंग टायमार जावन जर रिपोर्ट टायमार मेळत जाल्यार ही कॉम्प्लिकेशन वाडना. आनी कॉम्प्लिकेशन जर वाडना इन्फेक्शन वाडना. इन्फेक्शन वाडलें की तुका हॉस्पिटलांत बेडाची गरज पडटा. म्हळ्यार मुळात सरकार हांगा चुकता की जे टेस्टिंग मोठ्या प्रमाणात जावपाक जाय आशिल्लें, रिपोर्ट्स टायमार मेळपाक जाय आशिल्ले ते आज हांगा खंयच मेळना. आणि वयल्यान सरकार लोकांक ब्लेम करता की तुमी लास्ट मोमेंटाक येता आनी कॉम्प्लिकेशन्स वाडटा आनी बेडांची आज कमतरता आसा. सो थंय परत सरकार लोकांक ब्लेम करता. दुसरें म्हणल्यार आज पर्यंत जे RT-PCR टेस्ट आमी खूब पयलीं मागणी केली, आमच्या महिला काँग्रेसीनूय मागणी केली, बाकीच्या इतर राज्यांनी लागू केला की RT-PCR टेस्ट जो भायल्या राज्यांतल्यान जो गोंयांत मनीस येता तेका RT-PCR टेस्ट कंपल्सरी करची. पूण आज पर्यंत सरकारान ते अजून लागू केले ना. इतर राज्यांनी जर पळय जेन्ना महाराष्ट्रा सारकेल्या व्हडल्या स्टेटीन किंवा बाकीच्या इतर राज्यांनी जेन्ना तांकां कळ्ळें की परिस्थिती हाता भायर वता त्या टायमार ती परिस्थितीची जाणीव करून त्या सरकारान RT-PCR टेस्ट कंपल्सरी केली. जो कोण भायल्या राज्यांतल्यान महाराष्ट्रांत किंवा खंयच्याच तेंच्या सिटीन एंटर जाता तांकां टेस्ट कंपल्सरी केली. पूण आमचे ट्युरिझम स्टेट जावन भायले कोण लोक गोंयांत भितर येता, कितें घेवन येता कांयच आमकां खबर ना. सो एक मुख्यमंत्री परत सांगतालो की लॉकडावन करपाचें ना, आमची इकॉनॉमीक मार बसतलो म्हणून. बरोबर, लॉकडावनाची आज पर्यंत कोणें मागणी करूंक नाशिल्ली. पूण जो डिमांड आशिल्लो की RT-PCR टेस्ट कंपल्सरी करची ती आज पर्यंत सरकारान कित्याक लागली? म्हळ्यार ही सरकाराची पॉलिसी म्हणल्यार आ बैल मुझे मार म्हणटा पळय तशें की बाबा तुमी हे आनी आमकां घाला फुडें. आज पर्यंत तेंच जाल्लें आसा. आतां परिस्थिती अशी जाल्या की आतां भायल्या राज्यांतल्यान गोंयांत सोड आतां गोंयच्यान भायर पावपाची परिस्थिती आसा. आनी महाराष्ट्र सरकारान त्या बाबतींत आज ऑर्डर काडून हे डिक्लेअर केला की ही महाराष्ट्र सरकारान काडलेली ऑर्डर तेतून तो प्लेसीस तेंच्यांनी डिक्लेअर केल्या तेतून गोवा आसा. स्टेट्स एज प्लेस ऑफ सेन्सिटिव्ह ओरिजिन. सो हेतून गोंयचो नंबर लागलेलो आसा. सो ही परिस्थिती निर्माण कित्याक जाली, कोणाक लागून जाली? सो हेका गोंय सरकार हेका जबाबदार आसा. ही परिस्थिती आज रिवर्स जाल्ली आसा. पयलीं आमकां भायल्यान गोंयांत कोवीड येवपाचो जो भंय आशिल्लो आज गोंय कोविडाचो एक्सपोर्टर जाला. आज गोंय कोविड एक्सपोर्ट करता आनी भायल्या राज्यांनी निर्बंध घालचे पडले आनी गोंय आज आमकां सेन्सिटिव्ह म्हणून डिक्लेअर केला बाकीच्या जाग्यांनी. आनी हें सगळें जाता आसतना गव्हर्मेंट
आज आमकां टिका उत्सव मनयतना दिश्टी पडटा. हरशीं जाल्यार बीजेपीक खंयची गोश्ट इव्हेंटाच्या रुपान कन्वर्ट करपाची आज पर्यंत बीजेपीन तेच केल्लें आसा. एक खंयची गोश्ट जर आसत तेजो इव्हेंट कसो करप हें बीजेपीक चड बरें कळटा. आनी टिका उत्सव इज सेलिब्रेशन. सो ह्या परिस्थितीन ज्या टायमार हजारांनी लोक डेली मरतात त्या वेळार तुम्ही उत्सव साजरो करता, टिका उत्सव. आणि हो टिका उत्सवाच्या नांवान आज प्रत्येक आमदार आणि मंत्री बीजेपीचो आमकां थंय वचून पब्लिसिटी घेता आसतना दिश्टी पडटा. खरेंच जर तांच्या मनांतल्यान जर हें करपाक जाय आशिल्लें खंय तरी पंतप्रधानाचो एक जर फोटो घातलो तितके आमी समजूं शकता. पूण आज हे टिका उत्सव म्हणल्यार हेंका पब्लिसिटी घेवपाचो एक थंय ग्राउंड. प्रत्येक थंय आमदार वता आनी आपले ते फोटो काडटा, बॅनरांचेर तेंचे फोटो आसा. मागीर हें कसलें चित्र? म्हळ्यार बीजेपी खातीर कदाचित हें उत्सवूच आसतलो, कित्याक ज्या अर्थीन तेंच्यांनी हो आजाराचो जो बाजार केला सो तेंकां हो उत्सवूच आसतलो. जितक्या नेटान ते थंय वचून पब्लिसिटी घेता तितक्याच नेटान म्हाका एक सांगून दिसता की खंय समज हे लोक जे मरता कोविडाक लागून किंवा पॉझिटिव्ह जाता ही सरकाराक आमचे ते आमदार थंय वचून जे पब्लिसिटी घेवपी आसा पळय तेंच्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेवची. कित्याक फक्त बऱ्या गोष्टी तुम्ही पब्लिसिटी घेता आसतना रिस्पॉन्सिबिलिटी तुमचे घेवपाचें कर्तव्य आसा. आणि टिका उत्सवाक ज्या पद्दतीन थंय तुम्ही एक कडेन 400-500 लोकांनी एक कडेन हाडटा एका सेंटराचेर, हो एक कोविड स्प्रेड जावपाचो हो एक ग्राउंड. आणि खास करून जे थंय लोक जमतात ते सगळे 45 वयले लोक जमतात जे इन्फेक्शनाक प्रोन आसा. अशे लोकांक तुम्ही 400-500 लोकांक एके कडेन हाडटा, सिनियर सिटीजन आसता. हे खरें म्हणल्यार एका दुसऱ्या पद्दतीन हें हँडल करपाक जाय आशिल्लें. तुम्ही उत्सव जो साजरो करून तो लोकांक एका छता खाला हाडटा आनी 400-500 लोक जेन्ना एके कडेन येतात ते भितर सगळे सिनियर सिटीजन जातात. हें सामकें प्रोन की जेंकां जे बरे लोक पसून आसा पळय ते थंय येवन इन्फेक्ट जावपाचे. खंय एक दोन थोडे जर पॉझिटिव्ह आसत जे बऱ्या लोकांक पसून तेंचे इन्फेक्ट करूं शकतले. अशी ह्या आज सरकारान ते परिस्थिती केली. लास्ट टायम जेन्ना वास्को जेन्ना हो इन्सिडंट जाल्लो की वास्को कंटेनमेंट झोन करा म्हणून तेन्ना डिमांड सरकारान त्या टायमार कोणाचेर आयकुना वास्को तेन्ना कंटेनमेंट झोन तेन्ना डिक्लेअर केलो. तेच्या नंतर कोविड वाडलो, परत स्थिती नियंत्रणान आयली. नोव्हेंबर 20 पर्यंत स्थिती बरी आशिल्ली. तेच्या नंतर जे प्रकरण हे वाडत गेले ते आज परिस्थिती हाताबारी गेल्ली आसा. आनी मोदी सरकाराक भरपूर टायम मेळ्ळो जे सरकारान स्टाफ रिक्रूट करपाक जाय आशिल्ले. एडिशनल जे व्हेंटिलेटराची जी घोशणा केली 100 व्हेंटिलेटर एडिशनल हाडटलो. आज पर्यंत कोणाकूच खबर ना. हे 16 व्हेंटिलेटर आमचे कडेन आशिल्ले हे आमकां खबर आसा. पूण 100 व्हेंटिलेटर एडिशनल हाडटले हे जे सरकारान सांगले आज पर्यंत हे 100 व्हेंटिलेटराचो हिशोब खंयच ना. हे आरोग्य मंत्र्यान जे स्पश्टीकरण दिवचें की हे 100 व्हेंटिलेटर पावले. आणि कंटेनमेंट झोन बाबतींत उलोवपाक गेले जाल्यार फाटीं खबर आसा तुमकां एका कॅझिनोन अरावंड 30 स्टाफ कॅझिनोचो पॉझिटिव्ह जेन्ना मेळ्ळो तेन्ना हेल्थ डिपार्टमेंटान तो कॅझिनो कंटेनमेंट झोन करा म्हणून डिक्लेअर केलो, ऑर्डर दिली. पूण ह्या सरकारान तो कॅझिनो कंटेनमेंट झोन डिक्लेअर करचें सांगून परवरी खंय तरी एक बिल्डींग घेतली. त्या बिल्डिंगेंत ते सगळे पॉझिटिव्ह लोकांक थंय दवरले आनी ती बिल्डींग कंटेनमेंट झोन डिक्लेअर केली. सो अशा पद्दतीचे ह्या सरकाराचे चल्लां. म्हळ्यार कितके सरकार हे बाबतींत सिरियस आहा तें हांव पळयना. आनी सद्याची जर परिस्थिती पळयत जाल्यार कोविड फक्त अर्बन एरियांनी चड स्प्रेड जाल्लो आमकां दिश्टी पडटा. रुरल एरियान गांवगिऱ्या वाठारांनी आजून कोविडाचो इतको स्प्रेड जाल्लो ना. पूण शहरांनी चड कोविड स्प्रेड जाल्लो आमकां दिश्टी पडटा. म्हाजी सरकाराक एक रिक्वेस्ट आसा की आतां तरी ही स्थिती नियंत्रणान हाडा. कित्याक एकदां कोविड गांवगिऱ्या वाठारांत जर पावत थंय खूब कठीण जातलें. कित्याक आज शहरांतले लोक खंय तरी पयशे मोडून ते आज ते अफोर्ड करूं शकता. पूण गांवगिऱ्या वाठारांत जर हो कोविड स्प्रेड जायत
ही परिस्थिती हाता भायर वतली जी फाल्यां कोणाच्याच नियंत्रणात आसची ना. अजीत रॉय जो नॉर्थ कलेक्टर आसा, अजीत रॉयान एक ऑर्डर काडली आनी त्या ऑर्डरीनुसार जे ओशन रेजिडेन्सी आसा सांगोळडा, ही सांगोळडा ओशन रेजिडेन्सी तेणें कोवीड केअर सेंटर म्हणून डिक्लेअर केली. पूण हें कोवीड केअर सेंटर म्हणून डिक्लेअर करता आसतना थंय तेणें ₹2,500 तो भितर पयलीं एडमीट जाता आसतना एक किट आनी ₹2,500 पर डे अशे तरेचे चार्जीस. आतां खंयचोय जेन्ना मनीस थंय वता, कोवीड केअर सेंटर म्हणल्यार फूल फ्लॅश थंय ताका फॅसिलिटीज आसपाक जाय. पूण थंय जर ते कोवीड केअर सेंटर तेणें डिक्लेअर केला ते पळय, थंय ट्रेन स्टाफ ना, थंय व्हेंटिलेटर्स ना, थंय ऑक्सिजन ना, थंय दोतोर ना. जे एक वर्ल्ड वायड जे एडॉप्टेड होम आयसोलेशन सिस्टम आसा ती एडॉप्ट करता. सो अशे वेळार हें कोवीड केअर सेंटर थंय डिक्लेअर करप, तुमी भरमसाट ते पयशे चार्ज करतले आनी थंय कांयच फॅसिलिटी ना. हेजो यूज कितें जालो? म्हळ्यार हो फक्त एक थंय केल्लो शो जो सरकाराक फक्त देखावो करून लोकांक दाखोवन दिवपाक जाय आशिल्लें. प्रत्यक्षान ह्यो ज्यो डॉक्टर जे फनार एडवायस करता, हे होम आयसोलेट जावनूय डॉक्टराचो एडवायस तूं फनार घेवंक शकता. पूण प्रत्यक्षान थंय ज्यो फॅसिलिटीज ज्यो आसपाक जाय आशिल्ल्यो ह्यो थंय लोकां खातीर ज्यो कांयच थंय फॅसिलिटीज ना. किट्स दिता म्हणून सांगलेली, प्रत्येक मनशाक किट्स दिता म्हणून सांगलेली. आज अशी परिस्थिती आसा की एडमीट जो होम आयसोलेट जाता ताका 4-4, 5-5 दीस किट पावना. एक तर किट्स पावपाक डिले जाता, ना जाल्यार किट्स पावत ना. हे आरोग्य मंत्र्यान स्टेटमेंट केल्लें की प्रत्येक मनशाक किट दितले, पूण हे आज पर्यंत किट पावना. काल आमी पळयता की महाराष्ट्रांत पुलिसांनी विलेपार्लेन 4.5 कोटीचो रेमडेसिवीरचो ड्रग आसा तो काल सीज केल्लो आसा. सो हे किटांचोय प्रकार तसोच काय कितें? कित्याक थंय जो तेंच्यांनी जो ड्रग सीज केला वो फडणवीस थंय काल देवेंद्र फडणवीस ऑपोजिशन लिडर थंय येवन ते फार्मा कंपनीचे जे ऑफिशियल्स आशिल्ले थंय तांकां डिफेंड करपाक थंय पावलो आनी सांगलें की बीजेपीन हे ड्रग्स विकते घेतले, बीजेपीन हे मेडिसीन विकते घेतला. म्हणल्यार जेन्ना देशान जेन्ना त्या ड्रगाची शॉर्टेज आसा अशा परिस्थितीत आनी फक्त जो सेल आसा वो फक्त गव्हर्मेंटाक जेन्ना अलाउड आसा तेन्ना बीजेपी स्वता हे परचेज करून कितें करपाक सोदता? ह्या पॅन्डेमीक सिच्युएशनान तुमी पॉलिटिक्स करपाक सोदता? आमकां दुबाव आसा एक किट्सांच्या बाबतींत तेंच जालां आसतलें. ते किट्स ज्या पद्दतीन लोकां पर्यंत आज पावना, ही सरकारान किट्स लोकां पर्यंत पावोवपाची गरज आसा. डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन जो आज रेडी आसपाक जाय आशिल्लो तो आज सरकाराचो खंयच डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन दिश्टी पडना. आज कितकेशेच लोक डेली मरता. ह्यो ज्यो डेड बॉडीज आसा ह्यो डेड बॉडीज फाल्यां समज थोड्यो डेड बॉडीज क्लेम करना, थोड्यांक मॉर्चरीन दवरचें पडटा. सो ज्या पद्दतीन हो आंकडो वयर वचत चल्ला तो ह्यो इतक्यो डेड बॉडीज फाल्यां तुमचे कडेन स्टोरेज फॅसिलिटी आसा काय कितें? एम्ब्युलन्स आनी हॉर्समॅन, सद्या एम्ब्युलन्स आनी हॉर्समॅन कोविड एज वेल एज नॉन कोविड पेशंटांक रस्त्योच गाडयो यूज जातात आनी कोविडाच्यो केसीस आतां इतक्यो वाडटा की फाल्यां नॉन कोविड पेशंट जे आसा तांकां समज एमर्जन्सी जाय पडली, एम्ब्युलन्स जाय पडली, तेंच्या खातीर सरकारान कितें प्रोविजन केलें? म्हाका याद जाता आरोग्य मंत्र्यान सांगलेलें जीएमसीन एक कंट्रोल रूम एक सेटअप करतलो, ताका वॉर रूम नांव दी. वॉर रूम सेटअप करता, थंयच्यान सगळें कोविडाचें जें कितें आसा हें मॅनेजमेंट सगळो थंयच्यान कंट्रोल जाता. पूण आज पर्यंत वॉर रूम आमकां थंय सेटअप केल्लो थंय दिश्टी पडटा. सो असो हो सगळो घोळ सो हेका लागून आनी सगळो एकंदरीत जीएमसीन जो सगळो आतां घोळ चल्ला, हांव खऱ्यांनीच जे दोतोर आनी जो स्टाफ जे थंय दीस रात जे काम करता
त्यांचे खऱ्यांनीच कौतुक करतात. पूण सरकाराच्या ह्या मिसमॅनेजमेंटाक लागून आज लोकांक आज जीव उडोवपाची आज पाळी आयिल्ली आसा. आनी सगळ्यांकूच आज आमी लोकांक जबाबदार धरूंक शकना. मोठ्या प्रमाणात हांगा सरकाराची बेजबाबदारपणां आज लोकांचे जीव वचपा कडेन आज पावल्ले आसा. आमी लास्ट टायम डिमांड केल्लो की सावथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जें आसा हें कोवीड हॉस्पिटल करचें, ही आमची मागणी आशिल्ली. पूण हेल्थ मिनिस्टराची आनी ह्या सरकाराची तेंचो एक वेगळो डाव आशिल्लो. तेंचे थंय PPP अंडर कितें तरी थंय प्रायवेट मेडिकल कॉलेज हाडपाची कितें तरी तेंची गेम आशिल्ली. म्हणून तेंच्यांनी पयलीं खूब डिले केलो. शेवटी परिस्थिती हाता भायर वता अशी दिसतकीर तेंच्यांनी तें मडगांव जे सावथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसा हें कोवीड हॉस्पिटल म्हणून डिक्लेअर केलें, करचें पडलें. आमची आतां मागणी आसा की जो नवो सुपर स्पेशलिटी ब्लॉक 300 बेडेड सुपर स्पेशलिटी ब्लॉक जो नवीन जेएनयू सायडीक तयार जाला ते रेडी जाल्ले आसा. तो ब्लॉक कोवीड हॉस्पिटल म्हणून इमिजिएटली डिक्लेअर करचो. कित्याक ज्या पद्दतीन जीएमसीन एक एक वॉर्ड आज कोवीड वॉर्ड म्हणून अशें डिक्लेअर करीत आसा आनी खरे जे नॉन कोवीड जे पेशंट आसा वो तेंचेर अन्याय जावन आसा आनी तेंचेर अन्याय जाता. एक तर कोवीड वॉर्ड कोवीड पेशंट थंय जीएमसीन आयिल्ल्या कारणान मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन स्प्रेड जावपाची पॉसिबिलिटी आसा. आनी कोवीड वॉर्ड आतां ऑलमोस्ट म्हाका दिसता 6 काय 7 वॉर्ड ते आतां कोवीड वॉर्ड्स करपाक सोदता जीएमसीन. सो ते जर करीत जाल्यार बाकीचे जे पेशंट आसा तेंचेर परिणाम जातलो. तांकां ट्रिटमेंट सारकें मेळपाना, डॉक्टरांची न्ही धांदळ जातली, स्टाफाची धांदळ जातली. सो आमची मागणी आसा इमिजिएटली जे सुपर स्पेशलिटी ब्लॉक जो तयार केला वो कोवीड हॉस्पिटल ह्या गव्हर्मेंटान डिक्लेअर करचें. आनी तुम्ही पळयता की आज ह्या हायर सेकंडरी आणि सेकंडरीचे स्टुडंट्स जेन्ना सीएमाच्या बंगल्यार गेले त्यांचो एकूच डिमांड आशिल्लो की बोर्ड एग्जाम ज्यो आसा ह्यो पोस्टपोन करच्यो. कित्याक जी पॉझिटिव्हिटी रेट जर पळयत गोंयांत कितें वाडटा ती पळयत आंकडो जाल्यार ही पॉझिटिव्हिटी रेट पळयत जाल्यार भुरग्यांनी एग्जामीक अपियर जावप हें सारकें न्ही. सो हो सगळो विचार करून बाकीच्या इतर राज्यांनी महाराष्ट्र जावं UP जावं गुजरात हरियाणा राजस्थान MP पंजाब ओडिशा तेलंगणा जम्मू अँड काश्मीर ह्या सगळ्या राज्यांनी बोर्ड एग्जाम्स पोस्टपोन केली. CBSE आणि ICSE बोर्ड CBSEन 10वीची एक्झामी तर कॅन्सल केल्या, 12वीची एक्झामी पोस्टपोन केल्या. ICSE बोर्डान 10वीच्या आणि 12वीचे दोन्ही एक्झाम्स पोस्टपोन केल्ले आसा. सो जेन्ना गोंय सरकाराक सगळ्या घटकां कडल्यान तेणी मागणी जाली की ह्यो एक्झाम्स पोस्टपोन कर, कित्याक अशा परिस्थितीन एक्झाम्स आन्सर करप ह्या भुरग्यां खातीर सेफ न्ही. कित्याक एक्झाम्स आसतना आन्सर करतलो जाल्यार एक सेफ वातावरणाची गरज आसा जी आज गोंयांत ना. कितकेशे कडेन अशे आसा जे स्टुडंट स्वता पॉझिटिव्ह जाल्ले आसा, घरान तेंचे आवय बापूय पॉझिटिव्ह जाल्ले आसा आनी अशा वेळार तांकां ह्यो बोर्ड एग्जाम्स आन्सर करपाक लावप हें मूर्खपणाचें ठरतलें अशें. सो हें सगळें चिंतून सगळ्या कडल्यान जी मागणी जावन पसून जेन्ना सरकार इतको निगरगट्ट आसा आनी मुख्यमंत्री जो स्वता एज्युकेशन मिनिस्टर आनी स्वता दोतोर ह्या मुख्यमंत्र्या कडल्यान हें अपेक्षीत नाशिल्लें की मुख्यमंत्री अशे तरेचे डिसिजन घेतलो. आज जेन्ना स्टुडंट्सांचेर पाळी आयली मुख्यमंत्र्याच्या दारान वचून प्रोटेस्ट करपाची, कित्याक सरकार तर सांगून आयकना. सो आज प्रोटेस्ट करपाक गेल्ले कडेन त्या भुरग्यांक आनी तशेंच आमचे NSUचे लिडर्स तांकां आज अरेस्ट करून ताका डिटेन करून पेडणे पुलीस स्टेशनाचेर व्हरून दवरले. सो ही जी घटना आसा ह्या घटनेचो हांव निशेध करता आनी मागता की बोर्ड एग्जाम ज्यो आसा ह्यो सरकारान ताबडतोब हेजेर निर्णय घेवन, कित्याक 24 तारखेच्यान 24 एप्रिलाच्यान 12वीचे एग्जाम स्टार्ट जाता आनी 10वीचे एग्जाम्स मेन आसा, टायम ना. सो इमिजिएटली सरकारान हेजेर आज निर्णय घेवन ह्यो एग्जाम्स पोस्टपोन करच्यो ही आमची मागणी आसा.
तर आम्ही मागता की RT-PCR जी टेस्ट आसा अजून परिस्थिती हाताबाहेर गेल्ली आसा. आता दिल्ली सरकाराच्या निर्णयाप्रमाणे दिल्ली आज 6 दिसा खातीर लॉकडाऊन जाता. सो लॉकडाऊन जाल्ल्या कारणान खुबशे दिल्लीकार ज्यांचे गोंयांत सेकंड डोस आसा हे आज परत गोंयांत येता. सो अशा वेळार जे लोक भायल्या सिटींतल्यान गोंयांत येतात तांकां सरकारान RT-PCR टेस्ट कंपल्सरी करची. कित्याक परिस्थिती सद्याच गोंयची जी आसा सद्या ती हाताबाहेर गेल्ली आसा, ती हाताळप कठीण जाल्ली आसा. आणि अशा वेळार समज भायल्या राज्यांतल्यान जर कोण घेवन येता आसत ते आनी वर्स्ट जाता. दुसरो आमचो डिमांड आसा जे टेस्टिंग चल्लां आज जर टेस्टिंग जायत त्याचो आज रिपोर्ट दिवपाची व्यवस्था करता. कित्याक आज टेस्टिंग जावन 4 आनी 5 दिसांनी जर रिपोर्ट मेळटा आसत हो जो मदलो काळ आसा 4-5 दिसांचो ह्या 4-5 दिसाच्या मदल्या काळात जो कोण तरी तो पॉझिटिव्ह पेशंट आसत तो आनी 10-15 लोकांक पॉझिटिव्ह करता. आणि होच मनीस रिपोर्ट मागपा खातीर 4-5 फावटी थंय पावटी मारता. सो अशा वेळार हे सेफ न्ही. सरकारान टेस्टिंग वाडोवचें आनी रिपोर्ट्स दिवपाचें प्रोविजन आसा हे आज टेस्ट केल्यार आज रिपोर्ट मेळटा अशी वेवस्था सरकारान करची. दुसरें आमी मागता की जो GMCचो जो सुपर स्पेशलिटीचो ब्लॉक जो तयार जाला 300 बेड हो सरकारान कोविड हॉस्पिटल म्हणून डिक्लेअर करचे. आणि हेतून सद्याच्या परिस्थितीन सरकारान दुसरो कसलोच विचार हाडचो न्ही. कित्याक तेंचे ते प्रायवेटायझेशन करपाचे कसले तसले विचार आसता. PPPचेर कोणाक तरी दिवपाचे, PPP मॉडेल अडॉप्ट करून आनी कितें थंय हाडपाचे अशे कितें तरी विचार आसता. ह्या कोविडाच्या परिस्थितीन सरकारान ते विचार सगळे सायडीन दवरचे आनी इमिजिएटली सुपर स्पेशलिटी ब्लॉक जो आसा हे कोविड हॉस्पिटल म्हणून डिक्लेअर करचे. जी किट्स लोकां पर्यंत पावना आनी पावपाक डिले जाता ही किट्स सरकारान ताबडतोब ज्या दिसा पेशंट कोविड पॉझिटिव्ह म्हणून डिक्लेअर जालो त्या दिसा ही किट्स तेंचे पर्यंत पावपाची सरकारान व्यवस्था करची. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आणि एपिडेमिक ऍक्ट हे दोन जे तुमचे आज खंयच जाग्यार आशिल्ले दिश्टी पडना हे तुमी जाग्यार घालचे. वेळ पडत जाल्यार एपिडेमिक डिजीज ऍक्टा अंडर जे जर तुमकां प्रायव्हेट दोतोरांच्यो सुद्धा जर सर्विसीस जाय पडल्यो खंय दोतोरांची कमतरता आसत आनी प्रायव्हेट दोतोरांची सर्विसीस पसून जर जाय पडले आसत तांकां रोटेशनान तुमी घेवपाची वेवस्था करात. कित्याक आज ती गरज आसा. ज्या पद्दतीन आज कोविड स्प्रेड जाता आनी हाता भायर तुमची परिस्थिती वता त्या पसून करचे पडल्यार फाटी पडनाका. आनी निर्बंध तुमी आज लागू केल्या ते जर पळयत रिस्ट्रिक्शन घातल्या ती पळयत जाल्यार म्हाका दिसता ठरावीक लग्न आनी हांगा रिस्ट्रिक्शन घातल्या. लग्नाक कितले 50 का 100 लोक 50 लोक. पॉलिटिकल मिटिंग्स बंद केल्या आनी अशे थोडे निर्बंध घातल्या. जे हांगा कॅझिनो जे व्हडले हांगा ऑपरेट जाता कॅझिनो एका कॅझिनोची कॅपॅसिटी आसता 1.5-2 हजारांची कॅपॅसिटीचो कॅझिनो. आज पर्यंत सरकारान त्या कॅझिनोक लागून कांयच निर्बंध घातलेले ना. हजारांनी थंय एट अ टायम ते लोक आसता. सो थंयच्यान जो कोविडाचो जो स्प्रेड जाता थंय तुमी कितें प्रिकॉशन्स घेतले. सरकारान हेजेर क्लियर येवचें की कॅझिनो बाबतींत तुमी कितें निर्णय घेतले. आनी ज्यो बोर्ड एग्जाम ज्यो आसात 10वीच्यो आनी 12वीच्यो ह्यो पोस्टपोन करच्यो. आनी आतां तरी जी परिस्थिती हाता भायर जाता ती पळय सरकारान आतां दोळे उगडपाची गरज आसा. आनी इतके ते जे भिवपाची गरज ना म्हणटाले पळय आतां म्हाका दिसता की वेळ आयल्या की भिवपाची गरज आसा. आमच्या अध्यक्षान सगळे कव्हर केला पण थोडक्यान इन शॉर्ट सांगता की द यूथ इज द फ्युचर ऑफ दिस स्टेट अँड ऑफ दिस कंट्री. आणि हांगा सरकार युथाकूच काबार करपाक सोडला. पयलीं म्हणजे आमी RT-PCR टेस्ट मागिल्ले कंपल्सरी करपाक. जे कोण महाराष्ट्रांतल्यान ना इतर बाकीच्या राज्यांतल्यान येतात तांकां RT-PCR टेस्ट कंपल्सरी करूनच गोंयांत येवपाक जाय.
या महिला काँग्रेसीन सुद्धा मागिल्ले तेणे त्यांना सीएमान म्हणिल्ले सुद्धा आपण करता म्हणून ते अजून काय करूना आता इतले वाडटा केसी ताका मातशी तरी बुद्धी हांव मागता देवा कडेन की मातशी बुद्धी दिवची सरकाराक की हे बाबा आरटीपीसीआर टेस्ट भायल्यान जे लोक येता तांकां कंपल्सरी करचे दुसरे म्हणटा ते आज NSUI बरोबर आणि आमचे बाकीचे गोयचे स्टुडंट्सा बरोबर जे जाला आय अँड ऑल ऑफ अस कंडेम दिस ऍक्ट तांकां मेमोरेंडम सुद्धा दिवपा दिवना सीएमान तेणे म्हणिल्ले व्हिडिओ बी आसा तुम्ही काढला तुमकां खबर आसतले 5 जाण आपण मेमोरेंडम बसून दिता म्हणटा इतलेच मागिल्ले तेणे आनी काय ना म्हणून तेणे मेमोरेंडम सुद्धा दिवपा दिवना सोमतो ताका भितर घातलो ताका सगळ्यांक आनी पेडण्या व्हेलो वरदान सांगलें दुसरा our constitution gives us the right article 19b gives us the right to peacefully protest without any arms so that is our right fundamental right that has been violated as well दुसरे हांव लास्टली म्हणपाक सोदता सरकाराक वरदान सगळे पॉइंट्स कवर केला आंकडे दाखयला फॅक्ट्स सगळे दाखयला फोटोग्राफ्स दाखयला तुमकां लास्टली आम्ही इतलीच म्हणटा सरकाराक मागणी करता की वी आर द ऑपोजिशन यू गो रॉंग दॅट इज द रिझन वाय ऑलवेज वी हॅव टू कम अँड टॉक अँड करेक्ट यू बट रिमेंबर वन थिंग वी आर ऑल्सो सिटीजन्स फर्स्ट ऑफ दिस स्टेट अँड ऑफ दिस कंट्री सो केन्नाय इन दिस पॅन्डेमिक सिच्युएशन तुमकां केन्नाय काँग्रेस पक्षाची सुद्धा गरज लागली जाल्यार काँग्रेस पक्ष सगळ्यात पयली लोकां बरोबर आसा आनी आसतलो हेच्या फुडें बी तुम्ही आम्ही ऑपोजिशन तुम्ही आमकां क्रिटिसाइज करनाका ऑल द टाइम वी आर देयर टू करेक्ट यू वी आर द वॉच डॉग्स यू आर गोइंग रॉंग ऑल द टाइम दॅट इज द रिझन वी हॅव टू करेक्ट यू अगेन नाव अँड अगेन तुमकां मातशी तरी हांव मागता देवान बुद्ध दिवची सरकाराक आनी इतलेच लक्षात दवरात दॅट गोंयचे जनतेक सांगता आमचे हेल्पलायनी आसतले इट विल बी लॉन्च सून ना आमचे सगळ्यांचे तुमच्याकडे कॉन्टॅक्ट्स असलेले लोकल लीडर काँग्रेस पक्ष विल ऑलवेज बी विथ द पीपल यूथ काँग्रेस विल ऑलवेज बी विथ द पीपल इन वॉट एवर सिच्युएशन मे कम